तर नमस्कार मित्रांनो, आज आपण डोसे करायला घेतले आहेत. तर डोसे करण्याचं कारण असं आहे की खूप दिवस झालं क्रेविंग होत होती की डोसा खायचा. पण मार्केटमध्ये चीप स्वस्त डोसा आपल्याला खायचे नाही. मार्केटमधून 1 किलो पीठ घेऊन यायचं, ते खायचं. त्याने अजिबात डोसे चांगले नाहीत. तर आपण एक असं सामग्री केली. कशासाठी काय काय लागतं, आपण फक्त कमीत ते कमीत एक 70 रुपयामध्ये अनलिमिटेड डोसा बनवू शकतो. म्हणजे कसं, 3 वाटे आम्ही तांदूळ घेतलं, ते पण राशनचं, ते पण फुकट आपल्या राशनमध्ये भेटून जाईल. आणि एक पाऊ 35 रुपयाची मूग डाळ घेतली, सॉरी उडद डाळ घेतली. असं करेक्शन करून घ्या, कारण चुकीचं नको व्हायला. ठीक आहे. एक 35 रुपयाची उडद डाळ घेतली, मिक्स केलं, मिक्सी केला. आणि आपण धनिया पुदिना नारळ 30 रुपयाचा नारळ, 30 आणि 35 किती, 75 रुपये. 100च्या आतमध्ये आपल्याला कमीत ते कमीत 70 ते 80 डोसे खायला भेटतात. तर आपण धावणार आहेत आज कसा आम्ही डोसा बनवतो. गाईज मॅम आम्हाला हेल्प करतील. मॅमचं नाव आहे श्रेया टिळक मॅम. ते खूपच म्हणजे एकदम इंटेलिजंट मॅम आहेत. म्हणजे असं आयुष्यात खूप मोठे मोठे काम केले त्यांनी. तर पहिला डोसा आहे आपला. इथं तव्यावर फोकस दाखवून देते त्यांचा. तवा मेन दाखवूया. हा, आता इकडं दाखवा. गाईज मीच करतोय, माझाच हात आहे, बघ वाटलेस तर बघून घ्या. असं नको म्हणायला तुम्ही कमेंटमध्ये म्हणता चेहरा दावून दुसरं करता. नाही, तसं काहीच नाहीये. माहितीये राडा खूप झालाय, पण आता काय, स्वयंपाक म्हणलं की राडा आलाच की हो गाईज. आता काय करायचंय आपल्याला, असं कधी असं हात मागं घ्यायचंय, परत असं एक पॅटर हलवायचा आहे थोडासा छानपैकी. आता तुमच्या अनुसार आहे की कसं आहे. जर तुम्हाला छोटा करायचा असेल तर 1 वाटी घ्यायची अशी, आणि अशी करायची आणि असं टाकायचं. टाकल्यानंतर असं हलक्या हाताने त्याला थोडंसं हलवत राहायचं. हलक्या हाताने थोडंसं हलवत राहायचं जोपर्यंत तुमचं पीठ होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत हलवलं. आता इथून नंतर कोपऱ्यात तुम्हाला असं ऍड करत जायचं. ऍड केल्यानंतर जर आपला अजून मोठा हवा असेल, असं ऍड करत जायचं. ठीक आहे गाईज. जर तुम्हाला असं वाटत असेल आपला डोसा मधून फुटतोय, तर आपण उलटण्याने असं त्याला असं करू शकतो. म्हणजे राहिलं सुलं पीठ कुठं वाया नको व्हायला, त्यासाठी असं करू शकतो आपण. ठीक आहे गाईज. तर तिथं आता थोडासा आपला डोसा राहिलाय, तिथं आपण थोडंसं असं हलकं पीठ टाकून घेऊया. म्हणजे कसं ओके होऊन जाईल कार्यक्रम गाईज. असं घ्यायचं, असं घालायचं, आतमध्ये फिरायचं. असं घ्यायचं. आता हळूहळू काय करायचं, आता डोसा बाजूनं शिजतोय तोपर्यंत आपल्याला असं करायचं. उलटानं प्रॉपर करून घ्यायचं. असं ह्याला बाजूला काढायचं. तव्याला तेल घ्यायचं थोडंसं. शिवायचं येतात मॅडम आम्हाला मनातून. असं लांब थांबायचं, काय तोंडावर येऊ शकतो चटका. मॅडमच्या तोंडावर चटका आला म्हणजे असं बघा. आता काय करायचं, कडकडनी सगळ्यात आधी काढून घ्यायचं. असं कधीच मधीच उलताना घालायचं नाही. कडकड आधी काढून घ्यायचे. कडकड काढून घेतले गाईस तुम्ही. हा, आपले आता कडक काढून झालेत. आता आपल्याला असं मध्ये एक उलताना घालायचा. असा व्यवस्थित आणि अशी पलटी टाकायची. कसा एकदम मुलायम डोसा झालाय गाईस, बघू शकता तुम्ही. असं जर तुम्हाला एकदम गोल हवा असेल तर आपण बाजूला काढायचा, खाऊन घ्यायचा. खमंग डोसे एकदम. तुम्हाला काय झालं मॅडमचं तोंड बघा गाईस, त्याला राग येतो वाटतं. त्यांना जरा शिकवा. एक चांगलं मदतगार व्यक्ती तुम्हाला जर भेटत असेल तर किती छान गोष्ट आहे. नादागिरी केल्यावर कसं होईल गाईस एकदम गोल डोसा आलाय बघा. एकदम गोल, म्हणजे प्रमाणापेक्षा नाही पडणार ते. नको टेन्शन घेऊ मॅम तुम्ही. मॅम टेन्शन घेतात ते. ट्रायपॉड लावले गाईस तरी पण मॅम टेन्शन घेतात की मोबाईल खाली पडेल, पण तसं बिलकुल नाहीये. आता बघा असं पडलं ना. आता आपण मस्तपैकी ह्याला आता शिजू द्यायचं मस्तपैकी. शिजल्यानंतर जर तुम्हाला तुंप टाकायचं असेल तर तुम्ही तुंपही टाकू शकता, काहीच हरकत नाहीये. कॉम्प्लिमेंटरी. आम्ही तुंप ऍड करत नाही कारण ह्याला वास येतो. त्याच्यामुळे वासामुळे आम्ही काय करत नाही. त्याला हात नका धरू, त्याला सिंपल असं नॉर्मल धरा आणि काही हरकत नाही. असं धरलं तरी सोडा तुम्ही 1-2 मिनिटं. मॅडम सोडा तुम्ही. हो मॅडम सोडा, नका बोडू, नका टेन्शन घेऊ. वाटले सर तुम्ही असं धरू शकता, काही हरकत नाही. असं पण धरू शकता. असं जातो. ठीक आहे. आपण डोस्यावर येऊयात. मेन आपला डोसा टॉपिक आहे. हे बाकीच्या गोष्टी तर नंतर करायची. तवा असा साफ करून घ्यायचा गाईस, आणि एक असं हाताने काढून घ्यायचं. असं करून मॅम तुम्ही नका दाखवू, इथं गाईसला डोसा बनवायचा त्यांना दाखवा. असं मस्त इथं आणायचं. चटणीला हलवा लागतं. राहून दे. हा, असं हे उलटानं खराब नसेल करायचं तर तुम्हाला त्यांनी करू शकता. चटणी झालेली आहे गाईस. थोडासा अजून एकदा स्टर करायचं त्याला, एकदम स्टर. हे बघा डोसा मस्तपैकी तुम्हाला खमंग डोसा हो का. हे बघा कसा मस्त झाला डोसा. आणि असा इथे पलटी घ्यायचं एकदा, झटपट पटापट. असे कमीत कमी 100 डोसे तुम्हाला
इझिली होऊ शकतात. हे होम रेमेडी आहे गाईज. जास्तीत जास्त कोणी बकासूर खाणारे असले तर काय हरकत नाही, त्यांना आपण 100 डोसे. जर तुम्हाला पॅटर जर ऑनलाईन हवा असेल तर आमच्या खाली DM ला लिंक करा, आम्ही तुम्हाला पॅटर होममेड पोहोचेल. पॅटरची लिंक फक्त आणि फक्त 499 रुपीजला आहे. तुम्हाला किती किलोचं पाहिजे ते तुम्ही DM करा मला. सगळ्यात 1 किलोचा 499, मार्केटमध्ये 60 रुपयाला भेटतं. तर त्याच्यातून आपल्यात म्हणजे क्वालिटीमध्ये फरक आहे. एकदा डोसा बघा, एकदा कसा झालाय डोसा बघा आपला. करप नाहीये डोसा झाला. असं घ्यायचं, असं घ्यायचं, असं बाजूला ठेवायचं. दाखवा गाईज ह्यांना डोसा दाखवा मॅम त्यांना. पण त्यानंतर थोडासा गॅस फ्लेम कमी करायचा आहे आणि मस्तपैकी अजून एकदा तेल टाकून घ्यायचे. असं मस्तपैकी 2च डोसे दाखवतो गाईज तुम्हाला, म्हणजे कसं फास्ट फॉरवर्ड करून 2 डोसे पण दाखवतो. तुमचा पण टाइम वेस्ट नको व्हायला, बरोबर. अशी एक ट्रिक पण आहे गाईज. आपण तुम्हाला मध्ये नसेल टाकता येत, मध्ये नसेल फिरवाय, तर आपण असं कोपऱ्यातून टाकायचा असा. ठीक आहे, कोपऱ्यातून टाकायचा असा. कोपरे फिल करून घ्यायचे आधी मस्तपैकी. तर तुम्हाला छोटा करायचं असेल तर छोटा टाकू शकतो, काय हरकत नाही, मोठा पण टाकू शकता. त्यानंतर ॲज इट इज मागच्यासारखं जसं सांगितलं होतं मी तसं उलटानं घ्या, असं फिरवा, त्याला लांब मोठं लचक करा, कारण मध्ये तुमचं पीठ जाड नाही राहिलं पाहिजे. इकडे किती होणार? त्यानंतर असं करायचं, असं घ्यायचं आणि असं घ्यायचं. तिलाच ना ते. सॉरी, काय हरकत नाही काही, थोडंसं मिसकॅल्क्युलेशन होऊ शकतं आपल्याकडून, तेवढं नॉर्मल आहे, काय हरकत नाही. नका टेन्शन घेऊ मॅडम, आम्ही करतोय, चालेल. असं तेल घ्यायचं थोडंसं मस्तपैकी, असं घ्यायचं तेल. इकडं बघा, असं टाकायचं मस्तपैकी त्याच्या अंगावर. कोपऱ्याने त्याला खुश करायचं आधी त्याला, मगच तो आपल्याला मस्तपैकी देतो, नाहीतर नाही देणार. असं वरून थोडंसं तेल लावायचं, चालेल. त्यानंतर सेम ट्रिक परत असे घ्यायचे, असे काढायचे, पलटी. बघा एकदम मुलायम डोसे झाले गाईस. करपला नाहीये, काही नाही. तुम्हाला वाटत असेल तो करपलाय, पण नाही, करपला बिलकुल नाहीये तो. एकदम मस्त आणि छान झालाय. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आता टेस्ट करतोय, मॅम टेस्ट करून सांगतो गाईस. हा का बघा, टेस्ट पण चटणीमध्ये डायरेक्ट. ह्याला मॅनर्स नाही आहेत गाईस, काय सांगू आता, शिकावं लागतं, काय हरकत नाही. टेस्ट करतील मॅडम, म्हणजे ज्यांनी केले त्याला टेस्ट नाही करायचं, ज्यांनी जे केले नाही त्यांनी टेस्ट करता गाईस. कितपत योग्य ह्याला सांगा बरं, एकदा कमेंट करून माझ्यासाठी जस्टिस लिहा बरं गाईस. चांगलं झालंय. 1 नंबर झाले गाईस. आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा डोसा मी केलाय गाईस, थँक्यू. मला माहिती आहे मी छान केलाय. अति उत्तम झालेलं आहे गाईस. 1 नंबर झाले गाईस. खमंग पण एकदम चविष्ट, एकदम मुलायम. आतमधनं गेले की तोंडामध्ये विरघळतो डोसा, एवढा भारी डोसा झाला. तर तसंच हा पण डोसा व्हायला लागलाय. तुम्हाला जर पेशन्स लेवल तुमचे कमी असतील तर तुम्ही गॅस वाढवू शकता. लक्षात ठेवा. पण एक लास्ट डोसा आणि तुम्हाला आपण बाय बाय बोलूया. त्यामुळे भेटूया, बाय.